जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंडरगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज जेवढ्या काही महिला गावातल्या आलेल्या आहेत त्या सर्व महिलांचं पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये यशस्वीरित्या शिक्षण घेऊन उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या व विविध क्षेत्रामध्ये देशाची सेवा करत असलेल्या मुलींच्या पालकांचा आणि त्यांच्या मातांचा यथोचित असा सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात आलेला आहे। यामुळं शाळेतील मुलींना आणि गावातील मुलांना व इतर पालकांना त्यापासून प्रेरणा मिळावी आणि त्यांनी आपल्या मुलींचं शिक्षण अर्ध्यामध्ये न थांबवता पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करावा असा एक छोटासा उद्देश बाळगून ज्या मुली यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या आईवडिलांचा इथं यथोचित असा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंडरगावच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे। मुलींना शिकवण्याची जिद्द लागत असते, मुली शिकत असतात। आज काय आहे? आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। हां, त्यानिमित्त काय कार्यक्रम आहे का? हां, कार्यक्रम आहे। ठीक आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या गावातील ज्या मुली नोकरी लागलेत त्यांच्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त। त्यानिमित्त गावातील सर्व वरिष्ठ मंडळी उपस्थित होते। तुमचा सत्कार का बरं केला? हॅलो, तदनंतर त्यानिमित्त सत्कार केला। जेवढ्या काही महिला भगिनी इथं आलेल्या आहेत त्यांनी इथं समोर यायचं आहे सगळ्यात आणि मॅडमना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करायचं आहे। सर्व महिला भगिनी यायचं आहे। सर्व ताईंना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे। हे ट्रे पकड, ते ट्रे पकड। सर्वांनी 3 टाळी वाजवून एकदा स्वागत करायचं आहे। तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती। संध्या आणि तिची टीम एक ओवी सादर करत आहे। एकदम छान आपल्या समोर त्यांनी ओवी सादर केलेली आहे। यानंतर आराध्या, तन्वी आणि आरोह या सर्व यांच्या टीमनं तो केलेला आहे। यानंतर इयत्ता 3री मधून तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे। नमस्कार, माझे नाव संध्या आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे। 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। त्यांच्या पतीचे नाव ज्योतिबा फुले असे होते। त्यांनी
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिबा फुले होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते तर वडिलांचे नाव खंडोजी नेलसे पाटील होते. धन्यवाद. जाता जाता बोलायचे वाटते की जाता जाता बोलायचे वाटते की समाजात ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. अतिशय खणखणीत शब्दामध्ये तन्वीनं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आता आपल्या समोर एक छान अशा बहरदार गीताचं सादरीकरण करण्यासाठी इयत्ता 5वीच्या मुली येतात. सर्व मुलांनी घरी गेल्यानंतर वडिलांकडून मोबाईल जेव्हा घेतो आईचं वडिलाचं, त्याच्यावर सर्च करायचं ब्लॉगर गोविंद 25 याला सबस्क्राईब करायचं, म्हणजे आपल्या गावातील ज्या चालू घडामोडी आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला मिळत राहील. ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले, धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले, धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा फुले. नाकवा दादा या गाण्यावर एक डान्स सादरीकरण चालू आहे आता. कविता या कृतीतून टाळ्या
आता चालू होतं बघा आणि शिवकन्या हे गाणं. पप्पा इकडे द्या गो.